माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावरती अगदी थोड्याच वेळात होणार अंत्यसंस्कार. काँग्रेस मुख्यालयापासून अंत्ययात्रेला सुरुवात. 11:15च्या सुमारास निगमबोध घाटावरती अंत्यसंस्कार होणार. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तर पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा उपस्थित राहतील. खासदार राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी घेतलं मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन. यावेळी काँग्रेसचे इतर नेते सुद्धा होते उपस्थित. मनमोहन सिंग यांचं स्मारक बांधण्यासाठी सरकार बांधेल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं स्पष्टीकरण. गृहमंत्री अमित शहा यांनी मल्लिकार्जुन खरगे यांना फोन करून दिली ग्वाही. भाजपा प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांचं नाव निश्चित. शिर्डीमधल्या भाजपच्या अधिवेशनामध्ये अधिकृतपणे घोषणा होण्याची शक्यता. अंजली दमानिया यांनी घेतली सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत इथेच राहणार, अंजली दमानिया यांचं वक्तव्य. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामधील फरार असलेल्या 3 आरोपींची हत्या झाल्याचा अंजली दमानिया यांचा आरोप. हत्येची माहिती देणारा फोन आल्याचा दमानियांचा दावा. संतोष देशमुख यांच्यासाठी बीडमध्ये आज विराट मोर्चा. देशमुखांना न्याय मिळावा यासाठी अनेक नेते मोर्चामध्ये सहभागी होणार. यामध्ये बजरंग सोनवणे, सुरेश धस, जितेंद्र आव्हाड, छत्रपती संभाजीराजे भोसले आणि मनोज जरांगे पाटील यांच्यासह इतरही नेत्यांचा सहभाग. बीडमधल्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती पोलीस सज्ज. शहरामधल्या चौकामध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. बीडमधील मूक मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती मस्साजोग गाव बंद. गावामधील सर्व दुकानं आणि आस्थापनं सुद्धा बंद. बीडमधील मोर्चामुळे सरकारला जाग येईल, मनोज जरांगे पाटील यांचं वक्तव्य. आरोपींना लवकरात लवकर पकडण्याची सुद्धा जरांगेंची मागणी. बीडमधील मोर्चा एखाद्या समाजाच्या विरोधामध्ये नाही तर तो त्या घटनेच्या विरोधात आहे. मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांची प्रतिक्रिया. यंत्रणेवरती आम्ही विश्वास ठेवला पण आरोपी मात्र मोकाटच. मृत संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांचं वक्तव्य. 19 दिवसांच्या नंतरही आरोपींना पकडलं का नाही? बीडच्या घटनेवरून नरेंद्र पाटील यांचा सरकारला सवाल. धनंजय मुंडे यांना मंत्री करू नका, त्यांना मंत्रिपदावरती राहण्याचा अधिकार नाही हे सांगणारा मी पहिला होतो, संभाजीराजे भोसले यांचं वक्तव्य. तर मुंडेंच्या राजीनाम्याची सुद्धा केली मागणी. धनंजय मुंडेंना कराड कुठे आहे हे माहीत नसणं हे न पटणारं. ठरवलं तर 5 मिनिटांमध्ये वाल्मिक कराडला पकडून आणता येईल, पण मंत्र्यांसोबतच्या संबंधांमुळे कराड अजूनही मुकाटच. संभाजीराजे छत्रपतींचा आरोप. वाल्मिक कराडांचा सीडीआर तपासावा, संदीप क्षीरसागर यांची मागणी. तर या प्रकरणावरती बोलू नये म्हणून आपल्या बदनामीचा प्रयत्न होत असल्याचा क्षीरसागर यांचा आरोप. पवनचक्की कंपन्यांना शेतकऱ्यांसोबत इंग्रजी भाषेसोबतच मराठी भाषेमध्ये करार करणं सुद्धा बंधनकारक होणार. धाराशिवचे प्रभारी जिल्हाधिकारी मैनक घोष यांची माहिती. 20 जानेवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसला जाणार. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक अधिवेशनामध्ये फडणवीस सहभागी होणार. परभणीच्या पाथरीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षामधील 4 माजी नगरसेवकांचा सईद खान यांच्या गटामध्ये प्रवेश. नगरसेवकांच्या प्रवेशामुळे माजी आमदार बाबाजानी दुराणी यांना धक्का. पदभार स्वीकारल्याच्या नंतर नाशिक महानगरपालिकेच्या नव्या आयुक्त मनीषा खत्री या ऍक्शन मोडवर पंचवटी परिसर आणि गोदावरी नदीची सुद्धा केली पाहणी. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये पोलीस लवकरच आरोपपत्र दाखल करणार. आतापर्यंत या प्रकरणामध्ये एकूण 26 आरोपींना अटक. मात्र पोलिसांना कुठलेही ठोस पुरावे सापडले नसल्याची पोलिसांची माहिती. मुंबईमधील साकीनाका खैराणी रोडवरच्या 2 गोदामांना भीषण आग. आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू. अहिल्यानगरच्या कोपरगावमध्ये आगारामध्ये उभ्या असलेल्या बसला आग. आगीमध्ये बस जळून खाक झाल्यामुळे मोठं नुकसान. आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट. पुण्यामध्ये बीटी कवडे रोडवरील स्फोटाचा सीसीटीव्ही समोर. या स्फोटामध्ये एकाचा मृत्यू तर इतर 3 कामगार गंभीररित्या जखमी. ठाणे जिल्ह्याच्या पाठोपाठ आता नवी मुंबईमध्ये सुद्धा अंमली पदार्थांचा विळखा. 2023च्या तुलनेमध्ये 2024मध्ये अंमली पदार्थांच्या संदर्भामधल्या गुन्ह्यांमध्ये वाढ. वर्षभरामध्ये अंमली पदार्थांची 654 प्रकरणं समोर. नवी मुंबईमध्ये जानेवारी ते नोव्हेंबरच्या दरम्यान 1,37 कोटींपेक्षा अधिकची ऑनलाईन फसवणूक. वर्षभरामध्ये ऑनलाईन फ्रॉडचे 352 गुन्हे दाखल. या दाखल केलेल्या गुन्ह्यामधील केवळ 62 आरोपींना पकडण्यामध्ये यश.
पुणे आणि मुंबईच्या बाहेर सुद्धा आयटी क्षेत्राचा विस्तार. नाशिक, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगरला आयटी कंपन्यांची पसंती आहे. मध्य रेल्वेच्या वंदे भारत एक्सप्रेसला सुद्धा प्रवाशांची पसंती. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 1 एप्रिल ते 16 डिसेंबर या कालावधीमध्ये 14,31,750 प्रवाशांचं आरक्षण. विविध कामांसाठी उद्या मध्य रेल्वेवरती मेगा ब्लॉक. सीएसएमटी ते विद्याविहारच्या दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरती ब्लॉक. तर पश्चिम रेल्वेवरती आज रात्रकालीन ब्लॉक असेल. लोअर परळ स्थानकामध्ये दोन्ही जलद मार्गिकांवरती इलेक्ट्रॉनिक यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी ब्लॉक असेल. रविवारी हार्बर मार्गावरच्या पनवेल आणि वाशी स्थानकांच्या दरम्यान ब्लॉक. त्यामुळे सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरची सेवा आणि पनवेल बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरची सेवा रद्द. बुलडाण्यामधल्या नांदुराजवळ कोलकाता मुंबई राष्ट्रीय महामार्गावरच्या उड्डाणपुलावरती मोठं भगदाड. जेमतेम 1 वर्षामध्येच या उड्डाणपुलाला भगदाड पडल्यामुळे या पुलाच्या बांधकामाच्या दर्जावरतीच प्रश्नचिन्ह. होमिओपॅथी डॉक्टरांना आता ॲलोपॅथीची औषधं देण्याची परवानगी. सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकोलॉजी हा कोर्स पूर्ण करणाऱ्यांना मिळणार परवानगी. अन्न आणि औषध प्रशासनाचा निर्णय. राज्यामधील आरोग्य सेवेच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावरती अभाव. 2012च्या नुसार आवश्यकतेपेक्षा डॉक्टरांचं मंजूर संख्याबळ 17% कमी. राज्यामधल्या आरोग्य सेवेवरती टॅगनं ओढले ताशेरे. वायू प्रदूषण नियंत्रणासाठी मुंबई महानगरपालिकेकडून युद्ध पातळीवरती प्रयत्न सुरू. अंधेरीमध्ये बांधकामामधून निर्माण होणारी धूळ नियंत्रणामध्ये आणण्यासाठी पालिकेकडून पाण्याची फवारणी. नाशिकच्या मालेगावमध्ये प्रदूषणामध्ये वाढ. शहरामधले कारखाने, अवजड वाहनांची वाहतूक आणि रस्त्यांच्या कामामुळे प्रदूषण वाढलं. धुळ्यामध्ये सर्वत्र धुक्याची चादर. धुक्याचा रब्बी पिकांवरती परिणाम होण्याची शक्यता. तर भंडाऱ्याच्या लाखांदूरमध्ये सुद्धा पसरली दाट धुक्याची चादर. धुक्यामुळे वाहतुकीचा वेग मात्र काहीसा मंदावला. नाशिकच्या निफाडमध्ये ढगाळ वातावरण. बदललेल्या वातावरणाचा द्राक्ष आणि कांद्यासह इतर पिकांना फटका बसण्याची शक्यता. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता. जळगाव, अहिल्यानगर, धुळे, नाशिकमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज. भंडाऱ्यामध्ये हलक्या पावसाची हजेरी. हा पाऊस हरभरा, गहू आणि इतर रब्बी पिकांसाठी लाभदायक असल्याचं बोललं जात आहे. नाशिकच्या येवला तालुक्यामधल्या नगरसूल भागामध्ये अवकाळी पाऊस. गहू, कांदा, कापूस यासह काढणीला आलेल्या पिकांना पावसाचा फटका. पालेभाज्यांच्या दरामध्ये घसरण. हिवाळा सुरू झाल्याच्या नंतर बाजारामध्ये भाज्यांची आवक वाढायला सुरुवात. त्यामुळे घाऊक बाजारामध्ये भाज्यांचे दरही घसरले. भारतामध्ये येत्या काळामध्ये सूर्यफूल तेल किलोच्या मागे किमान 5 रुपयांनी महागण्याची शक्यता. रशियाने निर्यात शुल्क वाढवल्यामुळे ही दरवाढ होणार. तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये भाविकांची गर्दी. भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून मंदिर 1 जानेवारीपर्यंत 22 तास खुलं ठेवण्याचा निर्णय. साईबाबा संस्थानाकडून दैनंदिनी आणि कॅलेंडर प्रकाशित. साईंचे फोटो असलेली डायरी आणि कॅलेंडर घेण्यासाठी भाविकांची गर्दी. निफाड तालुक्यामधल्या पिंपरी शिवारामध्ये धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्या अखेर जेरबंद. पाळीव कुत्रे, शेळ्या, बोकड यांची या बिबट्यानं केली आहे शिकार. बिबट्या जेरबंद झाल्याच्या नंतर शेतकऱ्यांनी सोडला सुटकेचा निश्वास. दिव्यांग व्यक्तीला बसमध्ये न घेता बसच्या दरवाजामधून ढकलून दिल्यामुळे बसमधून पडून दिव्यांग व्यक्ती जखमी. तक्रार घेण्यासाठी पोलिसांची टाळाटाळ. दिव्यांग संघटनेच्या आंदोलनाच्या नंतर मलकापूर शहर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल. रायगडच्या मुरुडमधील काशीद समुद्र किनाऱ्यावरती एका शिक्षकाचा बुडून मृत्यू. पाण्यामध्ये पोहत असताना अंदाज न आल्यामुळे धर्मेंद्र देशमुख यांचा मृत्यू झाल्याची माहिती. भंडाऱ्याच्या लाखनीमध्ये नायलॉन मांजा विक्रेत्यावरती कारवाई. नायलॉन मांजा जप्त करून उमराव गायधनी या व्यापाऱ्यावरती गुन्हा दाखल. वाशिममध्ये सामान्य नागरिकांची लुटमार करणाऱ्या टोळीला पोलिसांनी घेतलाय ताब्यात. लुटमारीचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावरती व्हायरल झाल्याच्या नंतर पोलिसांनी केली आहे कारवाई. पालघरमधील 18 खलाशी गेल्या 4 वर्षांपासून पाकिस्तानच्या कैदेत. शिक्षा पूर्ण होऊनही खलाशी पाकिस्तानच्या ताब्यात. सरकारने लवकरात लवकर तोडगा काढून त्यांना मायदेशी आणावं, कुटुंबियांची मागणी.
इन्फ्लुएन्झाच्या रुग्णसंख्येमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये दुपटीनं वाढ. यावर्षी राज्यामध्ये 2,346 रुग्णांची नोंद तर 72 जणांचा मृत्यू. जबलपूर ते इटारसीच्या दरम्यान तरुणानं ट्रेन कोचच्या खाली चाकांजवळ बसून केला 250 किलोमीटरचा प्रवास. पैसे नसल्यामुळे जीवघेणा प्रवास केल्याची माहिती. हा तरुण रेल्वे पोलिसांच्या ताब्यात. चौकशी सुरू. दिल्लीमधल्या मेट्रोमध्ये जागेच्या कारणावरून 2 महिलांचं भांडण. दोघींच्या भांडणाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल. पंजाबच्या भटिंडामध्ये खासगी कंपनीची बस नाल्यामध्ये कोसळली. बसमधल्या 8 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू तर 24 पेक्षा अधिक जण जखमी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.